महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. जिल्हाधिकारी कार्यालयालाच चकवा. जप्त वाळूचे वाहन रहस्यमयरित्या गायब. दंड न भरताच वाळूसह वाहन लंपास. धुळेतील व्यक्तीवर गुन्हा दाखल. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातूनच जप्त केलेले वाळूने भरलेले वाहन गायब झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. सरकारी ताब्यात असलेले वाहन कोणतीही अधिकृत परवानगी न घेता आणि दंडाची रक्कम न भरता नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहितीनुसार संबंधित वाहनात तब्बल 7.5 ब्रास वाळू भरलेली होती. हे वाहन निखिल कुमार त्रिलोकचंद जैन राहणार धुळे यांनी बेकायदेशीररित्या लंपास केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मंडळ अधिकारी बळीराम चिटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे प्रशासनाची मोठी नामुष्की झाली आहे. जप्त वाहन नेमके कसे बाहेर गेले याबाबत आता पोलीस तपास सुरू असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नंदुरबार.